गुड आफ्टरनून ऑल. आता आपण ब्रँच रिलेटेड आय टीचे प्रॉब्लेम्स बघितले, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला ब्रँच ऑपरेशन्स करताना वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात काउंटर ऑपरेशन्सला. तर लास्ट वीक मला गौतम सर, पाटील मॅडम, प्रभू सर, रिटेल हेड्स आणि झोनल हेड्स ह्यांच्याबरोबर आपले ब्रँच रिलेटेड प्रॉब्लेम्स डिस्कस करायची तुमच्या वतीने संधी मिळाली. म्हणजे आपल्याला ब्रँच ऑपरेशन्स करताना मेनली काय अडथळे येतात. तर मेन हे आपलं टाईम जो काउंटर ऑपरेशनचा आहे तो कशामध्ये जातो, तर पासबुक अपडेशन, आउटवर्ड चेक क्लिअरन्स, ॲक्सेप्टन्स, ATM स्मॉल डिनॉमिनेशनची कॅश काउंटरला जी ॲक्सेप्ट होते आणि पेमेंट्स करतो, ह्यात आपला काउंटर स्टाफ बिझी असतो. आता माझ्या ब्रँचचंच उदाहरण घेतलं, घाटकोपर वेस्ट ब्रँचचं, तर इकडे एक स्टाफ इज फॉर ओनली डेडिकेटेड फॉर पासबुक अपडेशन. म्हणजे डेली 150 ते 200 पासबुक्स हे काउंटरला अपडेट होतात. आमच्याकडे ई लॉबी आहे, पण तरीही चेक डिपॉझिशनसाठी ब्रँचला कस्टमर्स येतात. अराउंड 300 चेक्स दिवसाला हे काउंटरला ॲक्सेप्ट होतात. तर स्टाफ त्याच्यामध्ये बिझी असतो, एंगेज असतो वेल प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस. तर हीच परिस्थिती दुसऱ्या ब्रँचेसला आहे का? तर त्यासाठी एक कंपॅरिझनसाठी गिरगाव ब्रँच घेतली, कारण ही माझ्यापेक्षाही जुनी ब्रँच आहे, म्हणजे आपली फर्स्ट ब्रँच. आणि इथे आपला मॅक्झिमम कस्टमर डेटाबेस जो सीनियर सिटीजन आहे. पण इकडे आपण कंपॅरिझनला बघितलं तर 70% कस्टमर्स ही ई लॉबी फॅसिलिटीज यूज करतात आणि काउंटरला 30% होत आहे, जे माझ्याकडे अगदी उलट आहे. माझ्या ब्रँचला 30% इज ई लॉबी अँड 70% इज ॲट काउंटर. तर हे कसं, म्हणजे हा डेटा बघितल्यावर मी सरप्राईज झाली की हे कसं काय शक्य झालं. म्हणून मी त्या ब्रँच मॅनेजरशी बोलली की तुम्ही एक्झॅक्टली काय करता ब्रँचला, तुम्ही कन्वर्ट कसे केले कस्टमर्स टू ई लॉबी. तर त्यांचं हे आलं की गिरगाव ब्रँच वाडेकर. तर त्यांनी मला सांगितलं की कस्टमरला एज्युकेट केलं आणि टाईम आपल्याला स्टाफला त्यांना टाईम देऊन कन्व्हिन्स करून त्यांना ई लॉबीला शिकवण्यात आलं की कसं अपडेट करायचं मशीन्सवर. तर हाच एक पर्याय आहे. तर मी त्याच्यावर मग विचार केला आणि डिस्कशनमध्ये असं झालं की जर मी पण पॉझिटिव्ह वेनी जर माझं ॲटिट्यूड चेंज केलं तर मी पण कस्टमरला तेवढ्याच हक्काने कन्व्हिन्स करू शकते की ई लॉबी तुमच्यासाठी कशी बेनिफिशियल आहे. एक्झॅक्टली रुणाली, जे आता रुणालीने आपल्याला शेअर केलं ना, तो डेटा जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल की ऑलमोस्ट 70% आपण काउंटरलाच बिझनेस, म्हणजे हा सगळा जो जिथे मशीन्स अवेलेबल आहेत, वी हॅव अ किऑस्क. आपल्याकडे चेक डिपॉझिट मशीन्स वरेरकर सर म्हणाले जसं की ऑपरेटिव्ह आहेत 27 ब्रँचेसला. त्या 27 ब्रँचेसमध्ये सुद्धा तोच हे आहे की 70%. मग असं जर गिरगावचं मॉडेल आपण रिपीट करायचं असेल, वेअर वी हॅव टू एनकरेज पीपल टू शिफ्ट फ्रॉम काउंटर टू द ई लॉबी. तर IT विल सपोर्ट अस बाय इन्स्टॉलिंग द चेक डिपॉझिट किऑस्क. म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत की चेक्स डिपॉझिटेड ॲट द किऑस्क, पासबुक प्रिंटेड ॲट द किऑस्क आणि स्मॉल ट्रान्झॅक्शन कॅश 25,000पर्यंत डिपॉझिट ॲज वेल ॲज विड्रॉल. हे झाल्यानंतर आपला जो स्टँडर्ड प्रश्न असतो ना की काही नवीन आपल्याकडे इनिशिएटिव्ह आला किंवा ॲडिशनल काम आलं, डेटाचं काम आलं की माणूस नाही आणि वेळ नाही, ह्या 2 गोष्टी कुठे मग ॲडजस्टमेंट करा, दोन्ही पाठीपुढे माणसं हलवा. पण ह्याच्यासाठी जर आपण हे कल्चरली पुढचे 2 महिने एफर्ट घेतला आणि ह्या 2 महिन्यामध्ये वी मेक दिस शिफ्ट फ्रॉम द काउंटर टू द मशीन्स, तर त्याच्यामध्ये वी विल बी डेफिनेटली एन्जॉईंग द बेनिफिट की आपला जो स्टाफ कंटिन्युअसली, ती म्हणाली जसं की एक अख्खा माणूस फक्त दिवसभर 200 पासबुकं भरतो, तर दॅट कॅन टेक केअर ऑफ एक माणूस तरी आपल्याला फ्री करता येईल ह्याच्यातून. यासाठी देर विल बी अ डेफिनेटली रेझिस्टन्स. मी असं म्हणत नाही की रेझिस्टन्स होणार नाही, कस्टमर ओरडतील किंवा आपल्यालाही स्वतःला आधी पहिली तो रेझिस्टन्स आपल्या मनातला जर आपल्याला काढून टाकला तर आपण कस्टमरला कन्व्हिन्स करू, आपण त्यांना हँड होल्डिंग करून गाईड करू. आणि ते करण्यासाठी देर विल बी एक्सटर्नल सपोर्ट, देर विल बी SMS टू द कस्टमर टू एज्युकेट देम अबाउट ई लॉबी ऑपरेशन्स. सेकंडली आपण पोस्टर्स आणि बॅनर्स किंवा स्टँडीज लावू जिथे विजिबिलिटी असेल की ह्या मशीन्स ॲक्टिव्ह करायच्या आहेत. आणि थर्डली
देर विल बी अ कल्चरल चेंज, म्हणजे फ्रॉम ऑल ऑफ अस, म्हणजे राईट फ्रॉम द लॉबी लेवल टू द ब्रँच मॅनेजर अँड टू द बॅक ऑफिस, द सपोर्ट विल बी देअर टू एक्सप्लेन. कारण कस्टमरच्या कंप्लेंट येणारच. पण इफ यू रिमेंबर, आपण जेव्हा विड्रॉल स्लिप, रुणाली डू यू रिमेंबर, आपण विड्रॉल स्लिपचं जेव्हा एन्फोर्स करायला गेलो, आपण स्टॉप केल्या विड्रॉल स्लिप्स ॲट द ब्रँचेस, खूप कंप्लेंट झाल्या होत्या का? इनिशियली जेव्हा सर्क्युलर आलं की विड्रॉल स्लिप स्टॉप होणार, तर आपण पण सगळे सरप्राईज झालो की कसं हँडल करणार. पण स्लोली कस्टमर गॉट यूज टू इट. आज जर आपण टोटल कंप्लेंट्सचं रेशिओ चेक केलं तर ते कस्टमर डेटाबेसच्या हिशोबाने खूप कमी आहे. त्याच्यामुळे हार्डली 1 or 2 कस्टमर्स डेली आपल्याला त्याच्यावरून बोलायचे. तर आता सगळे यूज टू झाले. तसेच डिजिटल ई लॉबीसाठी पण कस्टमर्स होतील, जसं आपण त्यांना समजवू तसं. सो आवर रिक्वेस्ट इज टू ब्रँच मॅनेजर्स की हे एन्फोर्स करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट 2 months आपण जर ही गोष्ट अगदी दिलोजान से आपण केली तर आय थिंक आपल्याला हा जो ई लॉबीला शिफ्ट होईल ना कस्टमर, त्यानंतर आपल्याला देर विल बी क्वाईट अ लॉट ऑफ बेनिफिट. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट टू हेल्प यू टुवर्ड्स दिस प्रोसेस, देर विल ऑल्सो बी अ डॅशबोर्ड. आपल्याला जे वीकली किंवा मंथली डॅशबोर्ड्स येतात त्याच्यामध्ये किती आपला कस्टमर, किती ॲक्टिवेशन ऑन द ई लॉबी असेल ते सुद्धा आपण फाइंड आउट करू शकू, सो दॅट वी विल नो वेअर टू स्ट्रेस दॅट काइंड ऑफ कस्टमर इंटरॅक्शन. आणि अल्टिमेटली काय होणार आहे की वी आर ऑल गोइंग टू बेनिफिट ऑन दॅट ना. अगदी बरोबर आहे. पण आता हे सगळं आपण ऐकलं, पण हे का करायचं हा जर विचार केला तर येस, देर इज अ डीप थॉट बिहाइंड इट. आणि त्याचे रिझन असं आहे की त्यामागे आपल्याला बरेचसे बेनिफिट्स आहेत. तर एक तर ते बेनिफिट्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काउंटरला होणारी, ब्रांचमध्ये असणारी गर्दी मॅक्झिमम लेवलला कमी करणं. ह्या 2 गोष्टीसाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता जर का आपण बघितलं तर ॲट प्रेझेंटसुद्धा ब्रांचमध्ये एक्झिस्टिंग कस्टमर्समधले बरेचसे कस्टमर ही मशीन्स यूज करतात. आणि आपण जर ऑब्झर्व केलं तर एकदाही कस्टमर्सनी ती मशीन्स यूज करायला सुरुवात केली आहे, म्हणजे पासबुक प्रिंटिंग मशीन, चेक डिपॉझिट मशीन आणि कॅश डिपॉझिट मशीन, जे कस्टमर्स यूज करत आहेत ते पुन्हा जाऊन काउंटरला उभं राहून चेक डिपॉझिटच्या ऑप्शनला जातात का? तर अजिबात नाही. याचाच अर्थ त्यांना त्यातले इम्पॉर्टन्स कळलेलं आहे, त्याच्यातले फायदे त्यांना कळलेले आहेत, आणि म्हणून ते एकदा त्यांनी ते ऑप्शन्स ऑप्ट केलेत तर पुन्हा ते जाऊन काउंटरला उभे राहत नाहीत. तर यामध्ये त्या कस्टमर्सना ते मशीन्स यूज करण्यामागची गोडी निर्माण झालेली आहे. आता ह्यातनं मी एक तुम्हाला छान उदाहरण देईन की आपल्या आजूबाजूला, आपल्या रिलेशनमध्ये आपण बघतो की आजी आजोबा असतात, त्यांची मुलं, त्यांची नातवंडं ॲब्रॉड असतात. तर ते काय करतात, लॅपटॉप उघडून स्काईपवरून आपल्या नातवंडांशी, मुलांशी गप्पा मारतात, बरोबर आहे. मग त्यांनीसुद्धा नवीन टेक्नॉलॉजीचा ऑप्शन घेतला आहे ना, स्वीकारला आहे ना. म्हणजे त्यांना माहिती आहे, याचं रिझन काय की त्यांना माहिती आहे की आपल्याला याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. आपल्याला जर नातवंडांशी बोलायचं तर आपल्याला स्काईपचा वापर केला पाहिजे, आणि नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी या वयातसुद्धा ॲडॉप्ट केलेली आहे. तसंच मला अजून एक छान उदाहरण द्यावंसं वाटतं की डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर ज्या वेळेला असं आपण ऐकलं की आता कॅशचा वापर कमी करायचा आणि पेटीएम आणि गुगल पेचा वापर जास्ती करायचा, त्यावेळी आपण सगळेच म्हणत होतो की हे कसं शक्य आहे, 100% कॅश नाही आणि गुगल पेचा वापर कसं शक्य होणार आहे. कारण आपण भाजी घ्यायला गेलो, थोडंसं काहीतरी फ्रूट्स घ्यायला गेलो, रिक्षेत बसलो तर आपल्याला कॅश वापरावीच लागणार आहे. पण आज जर आपण बघितलं तर रिक्षामध्ये सुद्धा 50 रुपये सुद्धा आपण पेटीएमवर पेमेंट करतो. अगदी भाजीवाला जो किंवा एखादा छोटंसं फळाची बास्केट घेऊन बसलेला फळवाला सुद्धा पेटीएम घेऊन बसलेला असतो आणि आपण पेटीएमवर पेमेंट करतो. याचाच अर्थ न शिकलेले हा जो क्लास आहे त्यांनी सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. का तर त्याचे फायदे त्यांना कळलेले आहेत आणि त्यांना हे लक्षात आलेलं आहे की उद्या आपल्याला जर बिझनेस करायचा आहे तर नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे. मग दिस ओनली थिंग रिलायज टू आपल्या कस्टमर्सना सुद्धा. आता जर आपण बघितलं की आपल्या ब्रांचमध्ये येणारे अदर कस्टमर्स जे हे मशीन्स यूज करत नाही आहेत, त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरणं म्हणजे ही मशीन्सवरती यूज करणं हे काही डिफिकल्ट टास्क आहे का? तर अजिबात नाही. फक्त असं असतं की काही कस्टमर्स असतात ते पटकन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतात, काही कस्टमर्सना बरंच सांगावं लागतं आणि मग ते त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात. तर आत्ता जसं आपण इथे डिस्कस केलं त्याप्रमाणे आपल्याला त्या कस्टमर्सना त्या दिशेने वळवायचं आहे.
त्यांना त्याचे बेनिफिट सांगायचे. ते जर आपण त्यांना बेनिफिट सांगितले आणि त्यांना त्यातली गोडी निर्माण झाली की येस ही मशीन्स मी इझिली वापरू शकतो, तर त्यामध्ये आपल्याला बराच फायदा होणार आहे. आता हा झाला कस्टमर्स पॉईंट ऑफ व्ह्यू बेनिफिट. पण या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या ब्रांचमध्ये तर बरेच फायदे होणार आहेत. आता ते कसे? तर आपण बघतो की सकाळी जर 10चं काउंटर असेल तर 10 ते 3 म्हणजे जवळजवळ 5 तास एक स्टाफ आपला पासबुक प्रिंटिंगला बसलेला असतो, बरोबर? आणि दुसरा एक स्टाफ असतो तो चेक ॲक्सेप्ट करत बसलेला असतो. मग हे किती मोनोटोनस काम आहे, बरोबर? पण रुणाली मला तू सांग की आपण हे मोनोटोनस काम अवॉइड करू शकतो का? कारण ज्या वेळेला आपल्याला डॅडकडून डेटा येतो आणि आपण तो डेटा आपल्याला रिटेलवरनं सांगितलं जातं की तुम्ही मार्केटिंगसाठी वापरा, तो अतिशय युजफुल डेटा असतो. मग त्यावेळेला ब्रांचमध्ये काय रिॲक्शन असते? तो डेटा तर खरोखरच खूप युजफुल असतो, पण जेव्हा आपण स्टाफमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करतो तर स्टाफला तो काउंटर ऑपरेशन्समधून वेळ काढणं डिफिकल्ट होऊन जातं. तर नेहमी त्यांचं रिॲक्शन असतं की वेळ कुठे आहे. एक्झॅक्टली. तर आता आपण जर काउंटरला येणाऱ्या कस्टमर्सना आपण मशीन्स यूज करण्यासाठी आपण प्रवृत्त करू शकलो तर आपल्या स्टाफकडे हा मोकळा वेळ अवेलेबल असणार आहे आणि तो वेळ आपण सर्टनली मार्केटिंगचे कॉल्स करणं यासाठी वापरू शकतो. आणि त्या व्यतिरिक्त काउंटरला वेळ अवेलेबल राहील स्टाफकडे तर काउंटरला येणाऱ्या इतर कस्टमर्सबरोबर त्यांना इंटरॅक्शन करता येईल. म्हणजे त्यांना इतर प्रॉडक्ट्सची माहिती देता येईल, म्हणजे इतर प्रॉडक्ट सांगता येतील. त्याच्यानंतर मार्केटिंगचे जे आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स वगैरेचे आहेत ते सुद्धा त्यांना मार्केटिंग करायला वेळ अवेलेबल राहील. आता आपल्याला यातनं सर्टनली बिझनेसच अवेलेबल होणार आहे. सो बिझनेस अवेलेबल होईल आणि आपण सर्टनली प्रॉडक्टिव्हिटीकडे वळू. म्हणजे आपल्याला मोनोटोनस जॉबकडून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटीकडे वळता येईल. मग आता हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला आपण बघतो की हे जर मोनोटोनस काम आपण करतो म्हणजे स्टाफ आपले काउंटरला करत असतात त्या कुठेतरी कंटाळून थकून स्टाफ आपले घरी जातात. पण आपण ज्या वेळेला ह्या पद्धतीने आपण कामाचं स्ट्रक्चर केलं, त्या मुलांना मोकळा वेळ मिळाला आणि त्यांनी छान प्रॉडक्टिव्ह काम केलं तर नक्कीच त्यांना एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळेल, काहीतरी अचीव केल्याचा आनंद मिळेल आणि सर्टनली बँकेसाठी मी काहीतरी ॲडिशनल देऊ शकलो कॉन्ट्रीब्युशन याचा आनंद मिळेल आणि ते आनंदाने घरी जाऊ शकतील. एका बाजूला आपले कस्टमर खुश राहतील, एका बाजूला आपला स्टाफ आनंदी राहील. सो हे सगळं जर आपण ॲडॉप्ट केलं तर आपल्याला यातनं भरपूर बेनिफिट्स मिळणार आहेत. तर मला असं म्हणायचं आहे, म्हणजे ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की आपण हे एक मिशन म्हणून आता घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्याची आपल्याला गरजच आहे. बरं, ह्यात मी अजून एक गोष्ट सांगेन की ज्या वेळेला कस्टमर्स ही मशीन्स यूज करायला लागतील त्यावेळेला त्यांना नंतर हळूहळू हेही लक्षात येईल की अरे वा, आपण घरी बसून RTGS NEFT ही करू शकतो, ऑनलाईन आपण FD पण करू शकतो आहे आणि आपण ट्रान्सफरसुद्धा आपण घरी बसल्या करू शकतो. हळूहळू यातनं काउंटरची गर्दी कमी होईल आणि आपण सर्टनली प्रॉडक्टिव्ह कामं करू शकू. तर आपण सगळ्यांनी हे एक मिशन आपण आत्तापर्यंत घेतलेली सगळी मिशन सक्सेसफुलीच केलेली आहेत. तर हे सुद्धा मिशन आपण सगळेजण सक्सेसफुली करणार याबद्दल काही वादच नाही. हो, नक्कीच करूया आपण.